तुम्हाला माहिती आहे का, आजच्या एकादशीला लंगडी एकादशी असं म्हणतात. कारण जाणून घ्यायचं आहे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचं काय आहे की चैत्र महिन्यात अनेक गावांमध्ये त्या त्या दैवतांची यात्रा भरते. कोल्हापूरला ज्योतिबाची, जेजुरीला खंडोबाची, शिंगणापूरला शंभू महादेवाची, पंढरपूरला ही 4 मुख्य वाऱ्यांपैकी एक असणारी चैत्री वारी चैत्र शुद्ध एकादशीला भरते. ही वारी म्हणजे हरिहर ऐक्याची खूण आहे. बहुतांश भाविक प्रथम शिखर शिंगणापूरला जाऊन नंतर पंढरपूरला येतात. या एकादशीला लंगडी एकादशी का म्हणतात त्याची एक रंजक कथा आहे. त्याचे काय झाले, विठ्ठल रुक्मिणी मातेसह शंभू महादेव आणि पार्वती मातेच्या विवाह सोहळ्यात सहभागी होतात. एकादशी म्हणून सकाळपासून उपवास केलेला असतो आणि विवाह सोहळ्याच्या धामधुमीत सर्व देव, ऋषीगण, पै पाहुणे यांच्याशी गप्पा मारताना उपवास आहे हेच विसरून पंक्तीत जेवायला बसतात. रुक्मिणी माता त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते पण त्यांचे लक्षच नसते आणि अशा प्रकारे विठ्ठलाची लंगडी एकादशी होते. आजही विठ्ठलाला सकाळी उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य आणि दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. आहे की नाही भारी? एवढंच नव्हे तर उन्हाळ्यात उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून या दिवसात विठ्ठल रुक्मिणी दोघांनाही अंगभर चंदनाची उटी लावतात. केशरपन्ह, वाळ्याचे सरबत, कलिंगड, खरबूज अशा थंड पदार्थांचा नैवेद्य दाखवतात. मोगऱ्याचे हार घालतात. या दिवसात विठ्ठल रुक्मिणीचे रूप अत्यंत नयन मनोहर दिसते आणि गाभारा अलौकिक सुगंधाने दरवळत असतो. या दिवसात जमल्यास पंढरपूरला नक्की भेट द्या. धन्यवाद.